सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान नित्यानंद प्रसन्न, गुरुदेव मुक्तानंद प्रसन्न, महायोगी स्वामी उमानंद सरस्वती प्रसन्न। आता आपण गुरुचरित्राचा 10वा अध्याय पाहत आहोत। अध्याय 10व्यामध्ये वल्लभेश नावाचा एक सुशील आता गुरुभक्त म्हटलं असं सुशील असणार, आचारवंत असणार, चारित्र्य संपन्न असणार असा तो आहे आणि व्यापार करत असतो। तो व्यापारी आहे, कळलं ना, ब्राह्मण आहे पण तो व्यापारी आहे आणि तो श्रीपादांचा भक्त आहे। तो नेहमी कुरवपुराला काय करायचं, यात्रेला जायचा, दर्शनाला जायचा आणि त्यामुळे त्याने ना काय केलं आहे, एक संकल्प केला आहे त्या व्यापाऱ्याने की त्याला सहस्त्र ब्राह्मण भोजन द्यायचं आहे। कुठे? तिकडे द्यायचं आहे, ह्याच्याकडे कुरवपुराला, श्रीपादांच्या आश्रमात बोलू आपण। तर श्रीपादांच्या आश्रमामध्ये त्याला सहस्त्र भोजन द्यायचा त्याचा संकल्प आहे। आता सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर म्हणजे गुरु, तुझा संकल्प चांगला आहे ना, तो सक्सेस होणारच। तुम्हाला आतून वाटतं आहे ना की मला दर ह्याला मंदिरात यायचंच आहे, माझा वार मला कधी देवा चुकवू नको, फार मला नाही सेवा जमली ना तरी मला माझा वार करता येण्यात की माझ्या ताकद ठेवली आहेस, सत्य संकल्प आहे, तो ताकद देणार आपल्याला करायला। तर त्याप्रमाणे त्याला तो व्यापाराला निघाला आहे, गावोगाव तो फिरतो आहे, 100 पटीने त्याला फायदा झाला आहे असं त्यात लिहिलेलं आहे। आणि तो आनंदाने घरी आला आणि आल्याबरोबर आपल्या कमाईतल्या ठरल्याप्रमाणे सहस्त्र भोजनाचे त्याने पैसे बाजूला काढले। बघा, तो चुकला नाही आहे, भरपूर मिळाला तर मजा करूया, नाही तर आपल्याकडे आली लॉटरी लागली, पैसा आला, कुठून बोनस मिळाला, हॉटेलमध्ये जाऊ, अमुक करू तमुक करू, असं नाही आहे। त्याने ब्राह्मण भोजनाचे पैसे पहिले बाजूला काढले, कमरेला पैसे बांधले आणि तो आता कुरवपुराला निघाला, कळलं ना, ते पैसे घेऊन। म्हणजे असं संकल्पाचा तो खरंच पक्का होता आणि तसं असलं तरच फायदा होतो। आणि त्याच वेळेला आपल्याला माहिती आहे की चोर लोक फार अलर्ट असतात, त्यांचा मोठा अभ्यास असतो, आपल्यापेक्षा मोठा अभ्यास असतो। आपल्याला माहिती नसतं आपल्या घराकडे कोण बघतो आहे, कोणाचं लक्ष आहे ते बघत। आणि टॅक्सी केली, सगळे नटून थटून गेले, लग्नाला गेलेले वाटतात किंवा बॅगा घेऊन गेले, पिकनिकला गेलेले वाटतात, घर खाली आहे, चोरी करायला हरकत नाही, त्यांचा अभ्यास चालूच असतो, आपण बावळत असतो त्यांच्या पुढे, कळलं ना। आता गुरुदेव सांभाळतात म्हणून बरं आहे। तर ते चोर जे आहेत ना, ज्याने त्याचं बघितलं की हा आता पैसे घेऊन चाललं आहे कुरवपुराला, भरपूर पैसे घेऊन चाललं आहे, तर आता ह्याला लुटूया असं ते विचार करतात आणि त्या विचाराप्रमाणे ते ठरवतात सुद्धा आणि त्याच्याबरोबर निघतात आणि वाटेमध्ये गोड गोड गप्पा मारतात। 2 रात्र 2 दिवस त्याच्याबरोबर ते फिरताना, आम्ही असे श्रीपादांचे असे भक्त आहोत, तसे भक्त आहोत, आम्ही पण चाललो आहे श्रीपादांकडेच, आम्ही चाललो आहे दर्शनाला। तो साधाच आहे, कारण गुरुभक्त साधेच असतात, कारण त्याच्या मनात काही कपट नसतं, त्यामुळे दुसऱ्याचं कपट त्याला ओळखता येत नाही। त्यामुळे तो म्हणतो, अरे वा चांगलं आहे, मलाच आता एवढी सोबत मिळाली तुमची, आता आपण एकत्रच जाऊ ना कुरवपुराला, असं त्यांचे गप्पा वगैरे होतात। जंगल लागतं वाटेमध्ये, जंगल लागलेलं आहे, ते जंगलामध्ये ते चोर आहेत त्यांनी त्याचं रात्रीची वेळ साधून शिरच्छेद केला। त्याचं काय करतात, त्याचं मुंडकं बाजूला करून टाकतात आणि त्याच्या जवळ जे काय पैसे होते ते घेऊन आता ते पोबारा करणार असतात। आता त्याचा जो खून झाला किंवा त्याचा शिरच्छेद झाला त्याला माहिती पण नाही आहे, त्याला गुरुला याचना करता आली का, गुरुला प्रार्थना करता त्याला आली का, देवा धाव, गुरुदेव धाव, असं तरी त्याला म्हणायला मिळालं का, त्याला माहितीच नाही मी मरणार आहे हे। पण त्या भक्ताला माहिती नसेल तरी गुरुला माहिती आहे ना, कितीही भक्त असू देत गुरुचे, 1 असू देत नाही तर करोडो असू देत, किती भक्त गुरुचे असू देत, कळलं ना। तर त्या सगळ्यांचा कैवारी तो कैवार घेणारच। गुरु रक्षती पार्वती उगाच म्हटलेलं नाही आपल्या गुरुगीतेमध्ये, माहिती आहे ना, आपण रोज गुरुगीता वाचतो। तर तो भक्तांचा कैवारी गुरुराय श्रीपादराव। तर श्रीपादराव कुरवपुरीत होते, त्यांना लगेच कळलं आणि त्या क्षणाला ते लगेच आले। कसे आले ते? सर्वांगाला भस्म विलपलेलं, मोठी जटा आहे, जटाभार मोठा आहे, हातात त्रिशूळ आहे, खडग आहे आणि काय म्हणतात ते व्याघ्र चर्म त्यांनी परिधान केलेलं आहे आणि असेच श्रीपाद तिथे आले आणि आपल्या त्रिशूळाने त्या 3 चोरांचा त्यांनी काय केला, शिरच्छेद केला। गुरुला काय अशक्य आहे, कधी कुठे तो प्रगट होऊ शकतो, अशा कितीतरी गोष्टी तुम्ही साधक एकत्र याल तर सांगाल, हो की नाही। आणि चौथा जो आहे तो मात्र पाया पडतो आणि सांगतो, मी चोर नाही आहे,
हे लोक त्याला लुटणार आहे, त्याला त्रास देणार आहे मला माहिती होतं, म्हणून मी यांच्याबरोबर आलो याच्या संरक्षणासाठी. आणि गुरुला कळतं अंतर्मन वाचून की खरं आहे हा लबाड नाही आहे, तो आला त्याच्या प्रोटेक्शनसाठी. मग श्रीपाद त्याला म्हणतात त्या ह्याचं व्यापाऱ्याचं डोकं त्याच्या धडाला चिकटव आणि मग त्याला विभूती देतात आणि सांगतात ती विभूती त्याच्या जिथे मान आहे जोड आहे तिथे ती लाव आणि त्याला तुझ्या मांडीवर घे, त्याला आधार दे आणि बसव. कारण लगेच हे व्हायला थोडा वेळ लागतो ना, स्थिरसावर व्हायला आपला देह. असं म्हणून तो तसंच त्याप्रमाणे तो जो चौथा आहे तो करतो किंवा त्यांचा तो साथीदार समथिंग तो तसंच करतो. आणि श्रीपाद यती बघतात की हा व्यापारी काय झाला आहे, जागृत झाला आहे, जिवंत झाला आहे. आणि त्या अंधारात श्रीपाद यती पटकन काय होतात, गायब होऊन जातात. कारण काम झालं की गुरु थांबत नाही, लगेच हे होतात. आणि मग काय होतं, आता विभूती लावली. आता इथे काय आहे आपल्याला व्यापाराला आता थोडी गोष्ट पण घेऊया. मग व्यापारी जागा होतो, अरे म्हणतो ह्या लोकांना कोणी मारलं. मग तो जो चौथा जो आहे तो सगळी कथा सांगतो की बाबा असं झालं, मग ते असे ते आले होते यती, मला वाटते ते तुझे श्रीपाद यतीच होते असणार, त्यांनी तुला एवढं प्रोटेक्शन दिलं वगैरे सगळं सांगतो. अशा तऱ्हेने ती गोष्ट झाली आहे, तो मग जातो वगैरे. तर इथे विभूतीचा महिमा आलेला आहे. काय आहे इथे विभूतीचा महिमा आहे, तो आपण ताईने जी लिहिलेला थोडंसं मी सांगते. मग विभूती काय आहे ते आपल्याला माहिती आहे. तर ताई ते सांगतात विभूती म्हणजे विशेष भूती, विशेष तऱ्हेने ती झालेली, म्हणजेच काय विशेष प्रकाराने घडवलेली, पंचमहाभूताने बनलेली, भव झालेली, भभूती म्हणजे भव झालेली ती विभूती, असं ताई आपल्याला सांगताय. तर पंचमहाभूतांच्या ह्या आपल्या देहाला किंवा काय ह्या सगळ्यांना प्रोटेक्शनसाठी आपल्याला ह्या विभूतीची गरज आहे, असं ताई इथे सांगतायत. आणि पुढे काय सांगतायत की विभूती पुढे यमाचं काही चालत नाही. खरं ताई सांगतायत विभूती पुढे यमाचं काही चालत नाही. आणि त्यातही गुरुने मंत्रलेली त्याच्यामध्ये त्यांची मंत्राची शक्ती जी गेली आहे अशी ती विभूती आहे, ती दिव्य शक्ती ओतलेली असते गुरुने आणि तिने रक्षण मिळतं, असं ताई त्याच्यात सांगतात. मग आता आपण आपल्या मंदिराकडे आलो. विभूती आपल्या मंदिरात पण असते, आपल्याकडे पण उदबत्त्या लावतो आपण आणि ती मग विभूती गोळा होत असते. पण परत आपण म्हणू अरे ते ताई पण त्यावेळेला मध्ये येत होत्या, आम्हाला काही लोकांना मिळालेले आहेत, सगळ्यांपर्यंत गेलेलं नाही आहे, कारण बाबांना एवढं आवडत पण नव्हतं विभूती दिले. ताई पण फार कठीण प्रसंगी देत होत्या. तर मग विभूतीचं सांगते. मग आपल्या मंदिरात पण उदबत्त्या लावतो, विभूती असते, नाशिकला काय, इकडे काय, नागपूरला काय, पुण्याला काय, सगळीकडे. मग आपण काय करतो, घेतो भांडी घासून टाकतो, विभूती फेकून देतो. मला काय वाटतं माहिती आहे, त्यातली थोडी तरी एखाद्या बॉटलमध्ये साठवून ठेवा. कारण असा जो प्रसंग आला तो त्यावेळेला त्याला वाटतं की आपल्याला मिळायला हवी ती विभूती. आता ताईनी मंत्रलेली वेगळी होती, बाबांनी म्हणतं मग इथे काय, अरे का नाही आहे, गुरुमुखी गुरुगीता लावतो आपण त्याच वेळेला मंदिरामध्ये, मग रुद्र लावतो, बाबांची हे लावतो, अमुक तमुक सतत चालू असतं, मंत्र घोष चाललेला असतो आणि त्यात त्या उदबत्त्या पेटत असतात. मग ती नाही का मंत्रवलेली विभूती होत. मग आपण पण येतो प्रसंगाला घेऊन जातो. आता तुम्ही म्हणाल बापरे एवढं मोठं प्रसंग आणि आता ही रजू काय सांगणार आहे, कोणता अनुभव सांगणार आहे, कोणी कोणाचा शिरच्छेद केला, कोणी कोणाची मान जॉईन केली. इथे बरेच अनुभव आहेत. एक आधी छोटा सांगते आणि मग मोठा सांगते. एक छोटा सांगते. त्यावेळेला आपल्या एक भक्त होत्या, त्यांची ती शेजारी काही भक्त नव्हती. तिच्या बाळाचं नाव जन्मताच इकडे मानेकडे चिरलं गेलं होतं कशाने तरी, अक्षरशः तिची मान चिरलेली होती. आणि त्या बाळाला बाळ म्हणजे महिन्याचं पण बाळ असेल कशाने की जन्मताच बाळ, ते छोटं बाळ होतं आणि तिचा प्रॉब्लेम जगतो की मरतो आहे, अगदी ते काय असं म्हणतात ना दुग्धुक प्राण त्या मुलाचं करत होते. अशा त्या बाळाला घेऊन त्या ज्या बाजूला भक्त होत्या ना आपल्या ताईंच्या, फार म्हणजे खूप कामं वगैरे करणारी आपली जवळची माणसं ती, तर ती म्हणायची आमच्या ताईंकडे चल, ताई ह्या बाळाला जगवणार. आणि अशा बाळाला गुंडाळून होतं, तो जेवढं गळ्याला झालेलं म्हटलं गुंडाळूनच आणलं आणि हॉस्पिटलमधून काढून आणून ताईंच्या मांडीवर ठेवलं. आणि ताई प्रेमाने त्याचं थोडंसं ते पांघरून आहे काय असतं ते गुंडाळून बघितलं, तर ताईंना कळलं इथे सगळं हे केलेलं आहे. अर्थात ताईंच्या आशीर्वादाने तो वाचला, पण ताई रागवल्या, असं नाही करायचं, सगळं गुरुला विचारून करावं. कारण तो आधी मुळात तो भक्त असावा लागतो. गुरु तिथे शक्ती होतो जिथे भक्ती आहे. हे दुसरा अनुभव सांगते. अशाच आपल्या भक्त होत्या, त्या शिक्षिका होत्या, शनिवार रविवार मंदिरात खूप सेवा करायच्या.
अजूनही लोक त्यांची आठवण काढतात. त्यांची मोठी मुलगी BScच्या शेवटचा पेपर होता BScचा, आणि ती मावशीकडे राहायला गेली. तिथून कॉलेज तिचं सेंटर जवळ होतं म्हणून. आणि मग ती बाथरूममध्ये आंघोळीला गेली. गळ्यातला ताईत काढला, बाथरूममध्ये लटकवला. नंतर पेनं बिनं अरेंज करताना ताईंचा फोटो होता, त्या कंपोजमध्ये फोटो ठेवून द्यायचे. ताईंच्या प्रवचनात पण तुम्ही ऐकलं असेल. मग तर कंपोजमधला फोटो पण बाजूला राहिला आणि ती खाली उतरली आणि रस्ता क्रॉस करायला गेली. रस्ता क्रॉस गेली तर पाठून गाडी आली, गाडीने तिला उडवलं. गाडीने उडवलं ते उडवलं. समोरून मोटरसायकल आली, तिचा जो हेडलाईट आहे तो तिच्या कपाळात गेला. तिचं जर कपाळानं पूर्ण तिरकं झालं, म्हणजे तिचं स्कल फोडून आतमध्ये कपाळ गेलं, म्हणजे तिच्या मेंदूला किती लागलं असेल बघा. तर ती जी मुलगी आहे तिला ऑपरेशन केईमध्ये ॲडमिट केलं, कारण आमच्या एरियामध्ये तेच असेल, परळ काय वरळी काय वगैरे. तर तिला केईमध्ये ॲडमिट केलं आणि मग तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं ऑपरेशन करण्यासाठी. आणि ऑपरेशन करताना तुम्हाला माहिती आहे, आपल्याला माहिती आहे की डोक्याचं ऑपरेशन म्हणजे तिला फुल अनकॉन्शियस, ती भूल म्हणतात, अनेस्थेसिया म्हणतात, तुम्ही त्या क्लोरोफॉर्म म्हणतात, तर काय म्हणाल ते, तिला फुल दिलं होतं. कारण ऑपरेशन पण खूप लेंदी होणार होतं. इतकं तिला क्लोरोफॉर्म, मग ते आपल्याला माहिती आहे, ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे की तो पॅच आहे ना, आपल्याला स्वप्न हे ते मन बुद्धी काही नसतं, पुनर्जन्म असतो, मेल्यासारखा तो पॅच असतो, आपल्याला हरवलेला असतो तो पॅच आपल्या जीवनातला, असा तो असतो. ज्या क्लोरोफॉर्म देतो त्या काही दिसत नाही, कोणालाच दिसत नाही, अखंड क्लोरोफॉर्म देतात तेव्हा. तर हिला ऑपरेशन थिएटरमध्ये तिचं डॉक्टर ऑपरेशन करतो हे ती बघत होती आणि तिच्या बाजूला ताई उभ्या होत्या, तेही बघत होती. 8 तास ऑपरेशन चाललं तिचं, 8 तास ताई उभ्या होत्या तिथे. आणि तो ऑपरेशन थिएटरमध्ये तो डॉक्टर ऑपरेशन करतो. आता सगळा स्टाफ पण चालला 8 तास. ताईंना जेव्हा सांगितलं 8 तास ऑपरेशन चाललं होतं, ताई म्हणाल्या ही तपश्चर्या नाही का त्या डॉक्टरची. त्या डॉक्टरवर, त्याचं नाव मी विसरले, त्या डॉक्टरवर पण ताई खुश झाल्या. ताईने त्याचं ऑपरेशन केल्याबद्दल त्याला ॲपल पण पाठवून दिला होता. आलं का लक्षात. आणि त्याच्यानंतर मग इथेच गोष्ट संपली नाही आहे, ती झाली बरी. सीमधून बाहेर आणलं. डॉक्टरांनी 2 पुड्या आणल्या तिला वास घ्यायला. एका पुडीमध्ये तंबाखू होता, एका पुडीमध्ये चहाची पावडर होती. आपल्याला माहिती आहे दोन्ही वास उग्र आहेत, वेगळे आहेत. तिला वास घ्यायला दिला, ती ओळखू नाही शकली काय आहे ते. कळलं तर मग तिला सांगितलं वास तुला येत नाही ना, तर तुझी ना ऑपरेशन करताना एक ना वेन ती असते ना, ती कापल्याशिवाय तुझं ऑपरेशन होणार नव्हतं. त्यामुळे तुझी तू वेन आम्हाला कापावी लागली. त्यामुळे तुला आता आयुष्यभर कधी वास नाही येणार, कसलेच वास नाही येणार, असं त्या डॉक्टरांनी तिला सांगितलं. आणि मजा इथून पुढे अजून मजा आहे की तिला वास येत होते. तिला दिव्य 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 सुगंध येत होतं. दिव्य सुगंध ती रमलेली असायची. कारण ताई म्हणतात ना, ऑपरेशन थिएटरमध्ये खरी भक्ती होते आणि गुरुला आळवलं जातं. त्यामुळे तिला ती बक्षीस मिळालं दिव्य सुगंधाचं. तिला दिव्य सुगंध येत होतं. मग तेव्हा आपले पाटील डॉक्टर म्हणजे रंजना पाटील आहेत ना, त्यांचा भाऊ आपल्या मंदिरात यायचा. तिथेच मुंबईला प्रॅक्टिस करत होता. तर तो तिथे येऊन बसायचा. त्याला ताईंनी सांगितलं तुझ्या डॉक्टरांना सांग त्या की बघा म्हणे तिला गुरुदेव पण दिसले आणि तुम्ही ऑपरेशन करताना पण दिसलं, तिला दिव्य सुगंध पण येत होते. दिव्य सुगंध ती रमलेली असायची. तर ताई तो म्हणाल नाही ना, असं सांगून का उपयोग नाही आहे, कारण ते लोक मानत नाही, ते त्यांना अध्यात्म करणारे असतील तर गोष्ट वेगळी. आता मग तिचं पुढे काय झालं, त्याच्यानंतर तिचं लग्न झालं. ती स्वतः PhD झाली, PhD नवरा मिळाला. त्याच्यानंतर मग ती अमेरिकेला होती 2-3 वर्ष. त्याच्यानंतर तिला मुलं झाली. अजूनही मजेत आहे. म्हणजे गुरुकृपा काय नव्हे हे ह्या सगळ्या अनुभवावरून मिळतं. इथे आपला 10वा अध्याय संपत आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय.